हा कार्यक्रम 26 जानेवारी 2025 आज प्रजासत्ताक दिन आहे। हम शेर है, शेर की तरह चलते हैं, हम शेर है, शेर की तरह हंसते हैं, क्योंकि हमारे दिल में राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज बसते हैं, हमारे दिल में छत्रपति शिवाजी महाराज बसते हैं। तर नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट विथ द राईड या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे ना आपण चाललोय मम्मीच्या शाळेत। मम्मी बोलत होती यावेळी शाळेत चल आणि तिकडचं पण व्हिडिओ वगैरे बनव। सो आज मम्मीच्या शाळेत चाललोय, तर लेट्स गो। बाकी आणि ऑलरेडी लेट झालोय मी, म्हणजे कसं मम्मी बोललेली की आपल्याला 5:30ला निघायचं आहे आणि 5:30 वाजून गेलेत। तर आता पटापट निघूया, कारण की आज जर लेट झालं ना तर मम्मी तुडवेल मला। तर लवकर निघूया। तर आता 6 वाजलेत आणि आम्ही घरातून निघालोय आता। काय मम्मी किती लेट झालं? 5 मिनिटं 15 मिनिटं 15 मिनिटं लेट झालं। आणि आपल्यासोबत कोण कोण आहे आज? सोनू आणि माऊ। सोनू दीदी आहे आणि हर्षवी आहे, माऊ। अरे वा, मॅचिंग झालं आपण। ही सोनू दीदी, ही बघितलीच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये मागे पुढं। आता अजून माऊ राहिले फक्त। तर आता पेट्रोल पंपात पोहोचलोय आणि माऊ येणार होती पेट्रोल पंपावर, तेव्हा दीदी घेऊन आले। ते बघा हर्षवीला। माऊ ए माऊ, गुड मॉर्निंग। काय बोलते? जाऊ शेतावर माळ्यावर भाजी काढायला खायला। दीदी गुड मॉर्निंग। बाय बाय। तर आता माऊ पण आले आणि आम्ही निघालोय आता मम्मीच्या स्कूलमध्ये जायला। मी कुठली स्कूल आहे तुझी? मला माहिती आहे, तुम्हाला सांगते। रायगड जिल्हा परिषद शाळा आष्टे केंद्र वरसई, तालुका पेण, जिल्हा रायगड। हा, मग आजचा काय काय कार्यक्रम आहे? कार्यक्रम म्हणजे प्रभात फेरी, ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत, संविधान, राष्ट्रध्वज प्रतिज्ञा, देशभक्तीपर गीत आणि एक लेझिम नृत्य। आणि आजच्या दिवसाबद्दल थोडं काय सांगू शकतेस? हा कार्यक्रम 26 जानेवारी 2025 आज प्रजासत्ताक दिन आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी रोजी आपले संविधानानुसार राज्यकारभार आजच्या दिवशी हा सुरू झाला, म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात। संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। संविधानानुसार आपला राज्यकारभार सुरू आहे। आज खूप आनंद वाटतोय की हा राष्ट्रीय सण आहे। मला तर खूपच याची आवड आहे। झोपलीस की काय माऊ? इकडून तर मग तर 6:30 वाजलेत आणि गाडी वगैरे लावून आणि आम्ही पोहोचलो आष्टेला मम्मीच्या शाळेत। तर आता शाळेजवळ जातो आणि पुढचं सगळं तुम्हाला तिकडेच दाखवतो। तुला कसं वाटते शाळेत येऊन? मस्त, खूप मस्त। मी ह्या आधी पण आलेली मावशीच्या शाळेत आणि आता पुन्हा एकदा आले। आता आलतीस ना तू, तुला कसं वाटतंय सांग? आज तू शाळेत का नाही गेलीस? सुट्टी
2025 म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. जमलेल्या उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ मंडळ आष्टे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व सदस्य, अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचं स्वागत. तसंच ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच मॅडम, वहिनी मॅडम ना, यांचं देखील स्वागत. तसंच सर्व मान्यवर म्हणजे ग्रामस्थ मंडळ सर्व आणि महिला मंडळ यांचं सगळ्यांचं मी स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. रेड सावधान, विश्राम. रेड सावधान. आपल्या शांतीमध्ये सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण का प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहील, 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 मी एकनिष्ठ राहील. हात नीचे. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. मानाचा मुजरा हा या भारत मातेला, मनभावे नमस्कार माझ्या तिरंगी झेंड्याला, मनभावे नमस्कार माझ्या तिरंगी झेंड्याला. कार्यक्रम सगळं कसं छान वाटलं? झाले. सगळ्यांनी सहकार्य चांगलं केलं, त्यामुळे आजचा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम छान पार पाडला आहे. खूप अभिमान वाटतो आहे. आपल्या भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने या राजूपा आष्टे शाळेत साजरा झालेला आहे. त्यासाठी विशेष सहकार्य माझ्या मुलाचे म्हणजे वेदांतने केलेले आहेत. वेदांत, खूप खूप धन्यवाद आईकडून. थँक्यू. तर अशा प्रकारे मम्मीच्या शाळेत झेंडावंदन वगैरे साजरा केला जातो. एवढे कमी मुलं असून पण फक्त मळ्यात जायचं आहे कुठेतरी आणि मग तिकडनं डायरेक्ट घरी. तर आता प्लॅनमध्ये ना थोडासा चेंज आहे. मी आता गाडीत आलो आहे आणि इथे शेजारीच जरा शंकराचं खूप छान असं मंदिर आहे. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे आणि नंतर मग तिकडून आम्ही घरी जाणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे, म्हणजे तुम्ही पण याल आणि नक्की बघून जाल. इकडे आलेलो कोरोनाच्या टाईममध्ये त्या मंदिरात आणि त्यानंतर डायरेक्ट आज जाणार म्हणजे 4-5 वर्षांनी. खूप छान मंदिर आहे पण ते तेव्हा मी यूट्यूब नव्हतो करत, तर आता दाखवतो तुम्हाला. आपण वरसई हायस्कूलला जाणार आहोत. तिथला प्रोग्राम बघू आपण सगळे प्रजासत्ताक दिनाचा. आणि त्यानंतर वरसईचं देवस्थान वैजंतीनाथ मंदिर इथे आपण दर्शन घेऊन नंतर मग आपण घरी जाऊ. समजलं प्लॅन. तर आता वरसई शाळेजवळ आले. त्यांचं खूप असे नाटक वगैरे आहेत. नाटक म्हणजे मनोरे वगैरे आहेत, तर ते तुम्हाला दाखवतो जमेल तेवढं. और
शेर की तरह चलते हैं, हम शेर है, शेर की तरह हंसते हैं, क्योंकि हमारे दिल में राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज बसते हैं, हमारे दिल में छत्रपति शिवाजी महाराज बसते हैं। जीवाचा गत प्राण करुणी माझा शिवराय लढला, जीवाचा गत प्राण करुणी माझा शिवराय लढला, असा लढला म्हणून आज आपला महाराष्ट्र घडला। अशा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा वरकोलच्या वतीने मानवंदना। तर आता वरसे शाळेतलं कार्यक्रम बघितलं, थोडं खाल्लं आणि आता शंकराचं मंदिर आहे, आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि नंतर आपण निघूया घरी जायला। आता मंदिरातलं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि तुम्ही पण बघितलं असेल मंदिर कसं आहे। पर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।